राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की गुरुवर्य केंद्री महाराज की जय। नाम जप यज्ञो तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे नि आठवे शब्दसृष्ट्यांगवे सारस्वतागवे जिवेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावांचे अवतरण अवतरवीती खून हाता चढे संपूर्ण तत्वभेद श्री गुरुचे पाय जे हृदय गिवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म
नाम परब्रह्म वेदार्थे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेली ओवी ग्रंथश्रेष्ठ ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथातील श्लोक क्रमांक 25 यावरील असणारी 233 क्रमांकाची ही ओवी आहे. या ओवीतून भगवान परमात्मा ज्या आपल्या विभूत्या सांगत आहेत त्या विभूत्यांमध्ये यज्ञामध्ये माझी कोणती विभूती आहे याचं प्रगटीकरण करत आहेत. भगवंताने 75 विभूत्या या अध्यायामध्ये सांगितल्या. त्यामध्ये भिन्न भिन्न पद्धतीने की असणारं आदित्यानामहं विष्णुर ज्योतिषां रविरंशमान मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्रानामहं शशी आदी या विभुक्त्या सांगत परमात्मा यज्ञांमध्ये आले. तेव्हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगत असताना म्हणतात, महर्षीणां भृगुरहं गिरामश्मयक अक्षरम यज्ञानां जपयज्ञोष्मी स्थावरानां हिमालय. या श्लोकामध्ये भगवंताने 4 विभुक्त्या त्या ठिकाणी सांगितल्या की महर्षीणां भृगुरहं, महर्षींमध्ये भृगु ही माझी विभूती आहे. त्यानंतर त्या ठिकाणी अक्षरामध्ये म्हणजे वाणीमध्ये अक्षर ही माझी विभूती आहे. गिराम अक्षरम मी आहे आणि यज्ञांमध्ये जपयज्ञ असणारा तो मी आहे. आणि स्थावरानाम हिमालय, जे स्थावर आहेत पर्वत आहेत त्या पर्वतांमध्ये हिमालय ही माझी विभूती आहे. तर यामधील यज्ञानाम जपयज्ञोष्मी या पदावर बोलत असताना माऊली फार गोड ओवी लिहितात. एका ओवीमध्ये सर्व नामाचं महात्म्य सांगतात की नाम जप यज्ञ तो परम, नाम जप रूपी जो यज्ञ आहे तो परम म्हणजे श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे तर बाधू न शके स्नानादी कर्म. त्या यज्ञामध्ये कुठल्याही कर्माची अडचण नाही, त्याला कुठला प्रतिबंध नाही. न शक्य बाधू स्नानादी कर्म, त्याचं फळही फार मोठं आहे की नामे पावन धर्म अधर्म. नामाने धर्म अधर्म हे पावन होतात आणि हे नाम म्हणजे प्रत्यक्ष भगवत स्वरूप आहे असं परमात्मा आणि या नामाचं महत्त्व या ओवीतून सांगत आहेत. माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता आपण माऊलींच्या समवेत जात आहोत. मजल दर मजल करत आपण आज या फलटण ग्रामामध्ये एका ऐतिहासिक नगरीमध्ये आज 20व्याला थांबलेलो आहोत. नाही म्हणता म्हणता यावर्षी दुप्पट समाज जमला. थेट मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यावर्षी वारीला जास्त लोक येऊ नका पहिल्या दिवशी बरं का. विधानसभेतून त्यांनी सांगितलं होतं की बाबा पावसाचं वातावरण आहे, आळंदीतलं वातावरण चांगलं नाही, त्यामुळे थोडंसं घरूनच देवाचं दर्शन करा, जास्त इकडे गर्दी करू नका. मग असं म्हटल्यामुळं की काय माहीत पण वारकरी दुप्पट आले. आम्हाला वाटलं आता आळंदीतला रस्ता बंद आहे, आळंदीतून काही मोजकेच माणसं निघतील आणि पालखी घेऊन जातील. पण महाराज प्रस्थानच्या आदल्या दिवशी आळंदीत खरंच गर्दी नव्हती, कोणीच नव्हतं, कारण रस्ताच नव्हता यायला. आणि प्रस्थानच्या दिवशी बघितलं तर बाप 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 पूर्ण आळंदी भरली. कोणत्या मार्गाने माणसं आले काहीच माहीत नाही. हे तर मेन महत्त्वाचे मार्ग बंद असताना देखील दुसऱ्या बाजूने सर्वच समाज आला आणि माऊलींच्या समवेत या ठिकाणी निघालेला आहे.
का बरं माऊलींनी कुणाला बोलवलं नाही, परंतु तरीही ज्याप्रमाणे गुळाला मुंग्या चिकटतात, मुंगळे चिकटतात, त्याप्रमाणे ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकोबाराय आदी करून संतांच्या समवेत हा सर्व समाज महाराष्ट्रच नव्हे, भारत देशच नव्हे, तर संपूर्ण विश्वातून या ठिकाणी निळामणे जाणवणी संत येती धावत प्रतिवर्षी, धावत धावत येतात, बळत येतात. काय एवढं प्रेम, किती प्रेम आहे हे. अहो आपल्या दिंडीमध्ये नवे नवे सोहळ्यामध्येच अब्जाधीश माणसं आहेत, अब्जाधीश माणसं आहेत. खूप त्यांच्याकडे सुविधा आहेत, परंतु असे माणसं देखील त्या सर्व सुविधांचा त्याग करून संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी कै एकादशी आषाढी आहे. काय आहे, काय आहे याच्यामध्ये? मोठ्या मोठ्या सुविधांचा त्याग करून सर्व माणसं माऊलीच्या सोहळ्याच्या दिशेने धावत येतात. किती गर्दी, जिकडं पाहाल तिकडं समाज, बघाल तिकडं समाज. माऊलीच्या पालखीच्या जर जवळ आपण बघितलं, शिरता येत नाही, काय माणसाची झुंबड पडते, एकमेकाच्या अंगावर उड्या मारून त्या ठिकाणी माऊलींचं दर्शन घेण्याची इच्छा होते. का बरं एवढं असं का घडतं? तर याचं एकच कारण आहे, ही गोष्ट एका बाजूने घडत नसते. अगोदर तिकडनं घडत असते, मग इकडून घडत असते. कारण माऊली ज्ञानोबारायांनीच या जगावर एवढं मोठं प्रेम केलेलं आहे की त्या प्रेमाचं प्रत्युत्तर म्हणून हे जग ज्ञानोबारायावर प्रेम करत आहे. आहा, माऊलींनी खूप या जगावर प्रेम केलं. माऊलीसारखं प्रेम या जगावर कोणी नाही केलं. ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ रचना, त्या ग्रंथाची रचना केली आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून आनंदाचे आवारू मांडू जगा, या जगाला आनंदी करण्याकरता, सुखी करण्याकरता ज्ञानोबारायाने खूप प्रयत्न केले. जे तत्वज्ञान कुणालाही अद्यापपर्यंत मिळालं नाही, मिळणं शक्य नव्हतं, आजपर्यंत जे गुरु आणि शिष्य यांच्याशिवाय कुणालाही मिळत नव्हतं, त्या गुरुची सेवा करावी लागत होती. त्याच्याकडे खूप वर्ष राहून अध्ययन करावं लागत होतं. तेव्हा तो गुरु ते तत्वज्ञान त्या शिष्याला सांगत होते. परंतु माझ्या माऊलीने ते असणारं तत्वज्ञान, जीवाला आनंद देणारं तत्वज्ञान या जगाकरता मुक्त हस्ताने देऊन टाकलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी टकची ठेविले. हे माऊलीने अपरंपार या जगावर प्रेम केलेलं आहे महाराज. आणि या प्रेमाचाच परिणाम आपण हा बघतोय. आज नव्हे उद्या नव्हे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानोबारायांचा हा कीर्तिघट स्थिर राहणार आहे. जोवरी चंद्र सूर्य तववरी कीर्तिघट स्थिरो, असे माऊली आहेत. म्हणून माऊलीवर या जगाचं एवढं प्रेम आहे. सर्वांनाच माऊली आवडतात. असे एक संत नाही आहेत की ज्या संतांनी ज्ञानोबारायांचं वर्णन नाही केलं. सर्व संतांनी ज्ञानोबारायांचं पोटभर वर्णन केलेलं आहे. सर्व संतांनी. ज्यांनी ज्ञानोबारायांचं वर्णन नाही केलं तो संतच नाही. हो, असे माऊली ज्ञानोबाराय. आपण त्यांच्या समवेत पंढरपूरला चाललेलो आहोत देवाच्या दर्शनाकरता. ज्ञानोबाराय आपल्याला त्या देवाचं दर्शन करून देणार आहेत. आणि या सोहळ्यामध्ये चालत असताना कसं जायचं असतं त्या सोहळ्यामध्ये, तर हे सध्या आपल्या दिंडीमध्ये आम्ही चालतो बघा. सर्व संत मंडळी आपल्या दिंडीमध्ये आहेत. खूप यावर्षी भजनी मंडळी भरपूर आहेत. दिंडी एकदम उत्साहाने आणि आनंदाने चालत आहे. जसं देवाच्या दर्शनाकरता कसं जायचं, तर महाराजांनी सांगितलेलं आहे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. त्याच्या गावाला जायचं आहे पण रडत नाही जायचं, नाराज होऊन नाही जायचं, मग नाचत जायचं. आहा,
दिंडीमध्ये जर तुम्ही बघितलं, आता सर्वांनाच नाही शक्य म्हणा थांबणं दिंडीमध्ये. जर आपल्या दिंडीतले सर्वच लोक दिंडीत थांबले तर सोहळा संपणार नाही. एवढी पब्लिक आपल्या दिंडीमध्ये आहे. त्यामुळे जे थांबतात त्यांना माहीत आहे किती आनंद, किती आनंद. हा नाचती वैष्णव भाई रे, असा हा त्या दिंडीमध्ये आनंद आहे. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. शांतपणाने जायचं नाही बरं का, मौन होऊन जायचं नाही. संतांनी सांगितलं की गात जा, मुखाने काहीतरी म्हणत जा. नाचणं आणि गाणं ह्या दोन गोष्टी फक्त आनंदामध्येच घडतात, दुःखात घडत नाहीत. जेव्हा मनुष्याला आनंद होतो तेव्हा मनुष्य गातो किंवा नाचतो. म्हणून एकतर पंढरपूरला जायचं आहे ना तर नाचत जायचं, नाहीतर गात जायचं, आनंद घेत राहायचं. ह्या सोहळ्यामध्ये कुणाला काही दुःखच नाही. आंधळ्यासी डोळे, पांगळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. या सोहळ्यामध्ये वृद्ध देखील तरणे होतात. असा हा सोहळा सुखद सुख, ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर बघा आनंदाचाच वर्षाव आहे. जिकडे तिकडे आनंदच दिसतो. जो तो भेटतो आनंदानेच बोलतो परस्पराला, एकमेकाला. असा हा आनंदाचा सोहळा, आनंदाची वारी आपण अनुभवत आहोत महाराज. याच्यासारखा सुवर्णक्षण जीवनामध्ये दुसरा कोणता नाही वारीसारखा. या वारीमध्ये सहज साधना घडते, सहज सहज कुणाचीही साधना घडते. नुसता येऊन थांबला वारीत तरी त्याची साधना घडते. कारण इथं देवाच्या नामाशिवाय दुसरं काही नाही, देवाच्या चर्चेशिवाय दुसरं काही नाही, देवाच्या भक्ताच्या दर्शनाशिवाय दुसरं काही नाही. इकडं जो मनुष्य बघाल त्या मनुष्याच्या कपाळावर गंध दिसेल, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ दिसेल, त्याच्या मुखातून प्रेमाचं बोलणं निघेल. असं हे सात्विक वातावरण साधकाला प्राप्त झालेलं आहे या सोहळ्याच्या योगाने. म्हणून इथे 24 तास फुल, आजच्या भाषेत बोलायचं म्हणजे जसं मोबाईलला फुल रेंज असते की नाही, मोबाईल चांगला चालतो, तसं पारमार्थिक साधकाला या सोहळ्यामध्ये फुल रेंज मिळते महाराज, फुल रेंज. कुठेच अडकत नाही गाडी. खूप त्याच्याकडून परमार्थ होतो. ज्ञानेश्वरी वाचायला घेतली की ज्ञानेश्वरीच वाचावी वाटते, भजन करायला बसला की भजनच करावं वाटतं, है ना. देवाचं नामजप करायला बसला म्हणजे नामजपच करावा वाटतो. देवाबद्दल बोलत असताना देवाचाच आणि बोलावं असं वाटतं. असा हा सोहळा, आनंदाचा सोहळा आपण अनुभवत आहोत. आपण भाग्यवान आहोत. म्हणून हे आपलं फार मोठं भाग्य आहे. आपण या सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. संतांनी या जगाकडे बघितलं. संत फार दयाळू असतात, कृपाळू असतात, की जगाला जे पाहिजे ते मिळत नाही आणि जे नको आहे ते त्यांना मिळत आहे. जगाला सुख पाहिजे, सुख मिळत नाही. दुःख नको आहे तर दुःख मिळत आहे. मग संतांनी शोधलं याचं कारण काय असेल. मग त्यांच्या लक्षात आलं, दुःख पावायाचे मूळ राहणे ठाव नाही ताळ. या जगाला जे दुःख मिळतं याचं कारण असं आहे की यांनी जे करायला पाहिजे ते करत नाहीत आणि जे नको करायला पाहिजे ते करतात. म्हणून हे जग दुःखी आहे. काय करायला पाहिजे तर ज्याच्याकरता हा देह निर्माण परमात्म्याने केलेला आहे त्या देहाचा उपयोग त्याच्याकरता केला पाहिजे. तेव्हा तो जीव सुखी राहील. त्या देहाचा उपयोग जर त्याच्याकरता नाही केला तर निश्चितच तो दुःखी झाल्याशिवाय राहणार नाही. नाथबाबाने सांगितलेलं आहे, या देहाची निर्मिती कशाकरता केलेली आहे. निजात्म प्राप्ती लागोणी देवे केली मनुष्य येऊनी, तो देवाचा विश्वास बुडवणी विषय शेवणी. त्या ठिकाणी महाराज म्हणतात की निज आत्मप्राप्ती लागोणी, म्हणजेच परमात्म्याच्या प्राप्तीकरताच देवाने मनुष्य येऊनी
उत्पन्न केलेली आहे, परंतु तो देवाचा विश्वास बुडवून विषय आणि सेवनामध्ये हा जीव स्वतःला पतित बनवत असतो. महाराज म्हणतात, जे ज्याच्याकरता निर्माण केलेलं आहे ते त्याच्याकरता वापरलं पाहिजे. आगा शरीराची गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडूनिया, इंद्रिय ग्रामीच्या राजबिदी, अहम ममतेच्या जल्पवादी, विकारांतराची मांदी मिळवितात. देहाची निर्मिती संसाराकरता नाही आहे, इतर अन्य देहामध्ये संसार करता येतो. आपल्यापेक्षाही सुंदर संसार बाकीच्या योनीमध्ये ते जीव करतात. आपल्यापेक्षाही सुंदर झोप दुसऱ्या योनीमध्ये घेता येते. माणसाला काय झोप घेता येते? माणसाची झोप वारंवार मोडत राहते. झोपच घ्यायची असेल ना तर डुकराच्या योनीत जाऊन बघा, काय झोप लागते डुकराला. एकदा का तो त्याच्या याच्यामध्ये गेला, खोप्यामध्ये, फार झोपतो. झोपच घ्यायची असेल तर डुकराच्या योनीमध्ये गेले तर फार सुंदर झोप मिळते. घरच बांधायची असतील तर पशुपक्ष्याच्या योनीला जाऊन बघा, काय घर बांधतात पशुपक्षी. सुंदर आपल्या हाताने वाटेल तसं घर बांधतात. घरच बांधायचं असेल तर. काही खायचं प्यायचं असेल तर या योनीमध्ये काय, पशुपक्ष्यांच्या योनीमध्ये आणखी फार गोड सुंदर पदार्थ खायला मिळतात. विषय सेवन करायचे असतील तर आणखी स्वान सुकराच्या योनीमध्ये गेलात तर आपण त्या योनीमध्ये देखील ते विषय चांगल्या प्रकारे भोगायला मिळू शकतात. म्हणून जीव आणि ज्याच्याकरता हा देह निर्माण केलेला आहे त्या देहाने ते काम केलं तर हा जीव सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. कशाकरता देहाची निर्मिती आहे? मग फक्त बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, जिये ज्ञाने पाही. नाथ बाबा म्हणतात की या मनुष्य देहामध्ये परमात्म्याने निज ज्ञान घातलेलं आहे. अन्य कोणत्याच योनीमध्ये हे ज्ञान नाही आहे, फक्त याच योनीमध्ये ते ज्ञान आहे की मनुष्य याच योनीमध्ये भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. अन्य योनीमध्ये भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. परंतु जे करायला पाहिजे मनुष्य ते करत नाही म्हणून दुःखी आहे. एका सेठजीने आपल्या एका नौकराला कोर्टामध्ये मुंबईकरता पाठवलं. कोर्टात त्याची तारखेचा निकाल होता, शेवटची तारीख होती आणि सकाळी 11 वाजता निकाल लागणार होता. त्यांनी सांगितलं की बाबा जा आणि आपला निकाल आहे उद्या, कोर्टामध्ये जा आणि तू जर हजर राहिला तर त्या ठिकाणी आपला निकाल आपल्या बाजूनच लागणार आहे, सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. तो म्हणला ठीक आहे. शेठजीला वाटलं की याला उद्या सकाळी पाठवण्यापेक्षा रात्रीच पाठवूया, म्हणून त्यांनी त्याला रात्रीच बसवून दिलं गाडीमध्ये मुंबईला. तो रात्रीच सकाळी लवकर पोहोचला, 7 वाजताच पोहोचला. स्नान वगैरे केलं, नाश्ता पाणी केला. त्याला वाटला कोर्टात तर जायचं आहे, परंतु तोपर्यंत आता तो जुना काळ सिनेमाघर होतं, तिथे पिक्चरची टॉकी होती त्याच्याजवळच. त्याला वाटलं आपण 9चा एक शो असतो सकाळी 9चा, त्या 9च्या शोला आपण जाऊया आणि नंतर मग कोर्टामध्ये जाऊ. म्हणून तो 9च्या शो करता पिक्चरच्या टॉकीजमध्ये गेला. 9 ते 12चा त्यांनी तो सिनेमा बघितला आणि कोर्टाची तारीख होती 11 वाजता. आणि मग 12 वाजता गेला कोर्टामध्ये, वकिलाला भेटला. वकील म्हटला अरे बाबा 11 वाजताच तुमचं नाव पुकारलं होतं, परंतु तुम्ही इथे कोणीच हजर नसल्यामुळे निकाल म्हटले प्रतिपक्षाच्या बाजूने लागला. झालं म्हटले, तुमच्याकडून निकाल लागला असता जर तुम्ही हजर राहिले असते तर. आणि मग त्यांनी आणून घेतलं. दुःखी झाला. का दुःखी झाला? ज्याच्याकरता आला होता ते काम केलं नाही आणि दुसरेच कामं करत बसला म्हणून दुःखी झाला. तसंच आहे, ज्याच्याकरता आपण आलो ते आपण केलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे या मनुष्यजन्मामध्ये? तर मनुष्यजन्मामध्ये आपण भगवत भजन केलं पाहिजे, भगवत चिंतन केलं पाहिजे. त्याकरताच असणारा हा देह आहे. म्हणून या देहामध्ये आता भगवत प्राप्तीचे अनेक अनंत उपाय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहेत.
परंतु आपण सध्या जन्माला आलेलो आहोत या कलियुगामध्ये. या कलियुगामध्ये जे दुसरे अनेक उपाय आहेत ते उपाय मात्र जास्त चालत नाहीत. इथे या कलियुगामध्ये अन्य जे उपाय सांगितलेले आहेत, कर्म मार्ग आहे, उपासना मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे. हे जे मार्ग आहेत हे मार्ग अतिशय क्लिष्ट आहेत. या कलियुगात ते चालत नाहीत. का चालत नाहीत? तर तसं वातावरण त्यांना तसं योग्य नाही आहे. कर्म मार्ग अतिशय क्लिष्ट आहे. कर्ममार्गामध्ये जर थोडी जरी चूक झाली, जसं यज्ञ मार्ग त्याला म्हणतात, यज्ञ हवनादी या मार्गाने मनुष्य परमात्म्यापर्यंत जाऊ शकतो. परंतु तिथे थोडी जरी चूक झाली तरी त्या ठिकाणी दोष लागतो. नवे नवे मंत्र चळे थोडा, तरी धडची होय वेळा. कर्ममार्ग अतिशय सूक्ष्म आहे, कठीण आहे, सर्वांना तो साधणं शक्य नाही. म्हणून संतांनी तो मार्ग सांगितला नाही. त्यानंतर योग मार्ग आहे. योग मार्ग देखील संतांनी सांगितला नाही, कारण त्या योग मार्गामध्ये अतिशय सूक्ष्मता आहे. म्हणून योगाची या वाटा जे रिगालेगा सुबटा, त्या दुःखाचाची वाटा भागा आला. योग मार्गानेही परमात्म्यापर्यंत जाणं शक्य नाही. आता या कलियुगात तरी या वातावरणामध्ये योग मार्ग कुठून होणार? जसं देवाने सांगितलेलं आहे, सुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. हे जे योग मार्गाची जी व्यवस्था सांगितलेली आहे, वातावरण सांगितलेलं आहे, ते वातावरण सध्या मिळणं शक्य नाही. त्याच्यामुळे योग मार्ग देखील या कलियुगामध्ये शक्य नाही. बरं, ज्ञान मार्गाचे अधिकारी नाही आहेत, कारण ज्ञान मार्ग फार कठीण मार्ग आहे. कारण त्या ज्ञानप्राप्तीकरता विरक्ती पाहिजे, वैराग्य पाहिजे. त्याकरता यम है ना, नियम, आसन, प्राणायाम, त्याला आपण शास्त्रामध्ये शमाधी षटक म्हणतो. शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा आदी आदी. हे जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, शम म्हणजे काय, दम म्हणजे काय. शम म्हणजे अंतर्निग्रह, इंद्रियांचा निग्रह. दम म्हणजे बाह्य इंद्रियांचा निग्रह. श्रद्धा, गुरुवेदांत वाक्यावर विश्वास ठेवणं, याला श्रद्धा असं म्हणतात. उपरम म्हणजे उपरती, अंतकरणामध्ये संसाराची विरक्ती तयार होणं, याला उपरती असं म्हणतात. आणि ह्या गोष्टी ज्ञानप्राप्ती करता पाहिजेतात. वैराग्य पाहिजे. या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या विषयाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. म्हणजे अनुकूल असलेले विषय, आपल्याला प्राप्त असणारे विषय भोगण्याची इच्छा न होणं, त्याला वैराग्य म्हणतात. ते वैराग्य असावं लागतं. परंतु या कलियुगामध्ये ते वैराग्य आता शोभं नाही महाराज. म्हणून योग मार्ग नाही, ज्ञान मार्ग नाही, कर्म मार्ग नाही. नाही कली कर्म न भगती विवेकू, राम नाम अवलंबन एको. या कलियुगामध्ये काहीच नाही बरं का. तर मग काय करायचं या कलियुगामध्ये? तर सर्वात सोपं आणि सर्वांच्याकरता सुलभ असं साधन संतांनी निवडून काढलं. संतांनी मीटिंग घेतली एक या कलियुगाच्या सुरुवातीलाच. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि निवडून काढिले सारं ते आहे. ते म्हटलं बाबा, आता जसं आपल्या दिंडीमध्ये कुठं काही अडचण होत असेल तर सर्व हे आणि असणारे सदस्य ट्रस्टी मंडळी मीटिंग घेतात की ही अडचण आहे बाबा, आपण या अडचणीवर काहीतरी उपाय केला पाहिजे, लोकांना इथे परेशानी होते. मग त्यातून ते सर्वजण मिळून उपाय, काहीतरी चांगला उपाय काढतात. तसं सर्व संतांनी सुरुवातीला एक उपाय काढला. म्हटलं या कलियुगामध्ये आता हे मार्ग होणं शक्य नाही. या मार्गातून जीव परमात्म्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही. या जीवाला सोपा आणि सरळ एखादा उपाय काढला पाहिजे. म्हणून काय सोपा आणि सरळ उपाय काढला तो म्हणजे मग नामसंकीर्तन, भगवंताचं नाम. अगोदर देव नामात नव्हता, देव रूपातही नव्हता, देवाला नामही नव्हतं, देवाला रूपही नव्हतं. परंतु संत म्हटले देवा आता असं चालणार नाही.
आमचे साधे भोळे माणसं आहेत, म्हणून तुम्हाला त्यांच्याकरता नामात आणि रूपात यावं लागेल. म्हणून संतांनी हट्ट धरला आणि हट्ट धरून कुळीची हे कुळदेवी केली ठावे संताने. हट्ट धरला. महाराज म्हणतात, आणि याला रूपा बळे आणि करोनी खळे हरिदास. हरिदासांनी खळ घेतली. खळ म्हणजे हट्ट घेतला. देवा तुम्हाला रूपात यावंच लागेल, रूप तुम्हाला धारण करावंच लागेल. देव म्हटलं, आजपर्यंत मी रूपात आलो नाही, मला रंग नाही, मला रूप नाही, मला वर्ण नाही, मला छाया नाही. संत म्हटले, आता ते चालणार नाही, तुम्हाला रूप धारण करावं लागेल. देव म्हटले, ठीक आहे बाबा, रूपात येतो. मग देवाने अनेक रूप धारण केले. कुणाकरता? संतांकरता. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. आता रूप घेतल्यानंतर मग देवाला नामही प्राप्त झालं. ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची राती, माझी ओळखावया श्रुती खून केली. परमात्मा अनाम आहे, त्याला नाम नाही आहे, परंतु संतांनी त्याला प्रार्थना केली की तुम्हाला नाम ठेवून घ्यावं लागेल. ठीक आहे, परमात्म्याने नामाचा स्वीकार केला आणि परमात्मा नामात आले. काय नाम धारण केलं? एक नाम नाही, नामाची या सहस्त्रवरी, नावा या अवधारी, सजुनिया संसारी तारू झालो. भगवंताने एक नाम नाही, हजारो नाम ग्रहण केले. कोणतंही नाव घ्या, तुम्हाला जे नाम बोलता येईल ते, जे आवडल ते. असं नाही की हेच नाम घेतलं पाहिजे. कोणतंही नाम घ्या. हजारो नाम देवाने धारण केले. आला नावा रूपा आणि तुका मने झाला सोपा. बस बघा संतांची दया, परमात्म्याला आपल्या जवळ आणलं. आता आपल्याला तिथपर्यंत जाण्याची आवश्यकता नाही, त्याला यावं लागेल. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. देवाला आता आपल्यापर्यंत यावं लागेल. संतांनी एक जालिम उपाय शोधला, असा भयंकर आणि चांगला उपाय आहे. त्याचं नाव आहे नाम. आपण ज्या भूमीत बसलोत ना, फलटण भूमी, इथून जवळच एक क्षेत्र आहे. कोणतं? त्याचं नाव प्रसिद्ध आहे, नामाची भूमी आहे ती. त्याचं नाव आहे श्री क्षेत्र गोंदावले. गोंदवलेकर महाराजांचं क्षेत्र येथून एकदम जवळ आहे. 5-6 किलोमीटर किंवा 8-10 किलोमीटर काय असेल तर बघा, त्या महात्म्याने नामाचा खूप प्रचार केला. खूप त्यांनी नामानेच सर्व काही प्राप्त करून घेतलं. आणि आज लाखो करोडो लोकांना नामाला त्यांनी लावलं. देश विदेशामध्ये आणि लोक नामस्मरण करत आहेत आणि नामानेच ते सुखी झालेले आहेत. अशा महात्म्याच्या भूमीमध्ये आपण आहोत. म्हणून नाम जप हे सर्वात उत्तम साधन आहे महाराज. अन्य सर्व साधनाच्या पाठीमागे लागूच नाही आपण या कलियुगामध्ये. एकच नाम जर धरलं काही लागत नाही. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आदे. नामा परते तत्व नाहिरे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील जनी. नामस्मरण म्हटले कुणालाही करता येतं, कुणालाही करता येतं. कुणीही नाम घेऊ शकतं. कुणी असो, पामर असो, विषयी असो, जिज्ञासू असो, मुक्त असो, बरं का, कुणी असो. ऐका ऐका भाविक जन, व्हाल कोण कोण ते. बस तार्किकाचा टाका संग आणि पांडुरंग स्मरा हो. नका शोधू मतांतरे, नुमगे खरे बुडाल. बस बाकी काही बघू नका, तुम्हाला त्यामध्ये काही सापडणार नाही. पांडुरंगाचं स्मरण करा, एक परमात्म्याचं फक्त नामस्मरण करा. कोणी असा त्या ठिकाणी, गाते श्रोते पाहते, चतुर विनोदे दुष्टिते, सोहम भावे पारंगते, या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. कळे न कळे ज्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. तो या दाखविल वाटा,
जया पाहिजे त्या नीटा. माझ्या पांडुरंगाचं जर नाव तुम्ही अट्टहासाने उच्चारलं तर ज्याला धर्म काय आहे अधर्म काय आहे हे कळत नाही, त्याला परमात्मा त्या सर्व वाटा दाखवतो. त्याला अधिकाराची आवश्यकता नाही, कसाही अधिकार, कुठल्याही अधिकाराचा असू द्या, त्यांनी नाम घेतलं. अहो मनुष्यच येऊनी लागते असं नाही. ते माऊली तर म्हणतात, वरी देहाचेनी नावे पशुचेही लाभो. एखाद्याला जर पशुचा देह भेटला तरी त्यांनी जर भक्ती केली परमात्म्याला आणि पुकारलं, त्याच्याकरताही परमात्मा आला. असं उदाहरण आहे. पशु कोण होता? गजेंद्र. त्या गजेंद्राने देखील पशुच्या देहामध्ये असताना त्या परमात्म्याला हाक मारली. असेल जो कोणी ब्रह्मांड चालक देईल हाकीसी हाक माझ्या, तर त्या पशुकरता देखील परमात्मा धावून आले. म्हणून परमात्म्याचं नाम असं आहे. परमात्मा म्हणतात की बस माझं नाम घ्या, दुसरं काही नको. नाम कोणी घेऊ शकतं बरं का. एक नामाची चतुसूत्री अशी आहे, नाम कोणीही घेऊ शकतं, नाम कुठंही घेऊ शकतं, नाम कधीही घेऊ शकतं आणि नाम कसंही मनुष्य घेऊ शकतो. ही चतुसूत्रीच आहे. कुणीही घेऊ शकतं, कुणीही घ्या. स्त्री असो पुरुष असो बालक असो, सर्वांना नाम घ्यायचा अधिकार आहे. कुणी घ्या. बरं, पुन्हा कुठेही घ्या. त्याला काही विधी नाही की अमुक ठिकाणीच घेतलं पाहिजे तमुक ठिकाणीच घेतलं पाहिजे. नाही 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 नाही, असाल ते करा जेथे तेथे, नामाचे चिंतन प्रगट पसारा. कुठंही करू शकतो आपण नाम आणि घेऊ शकतो. पुन्हा कुठेही घ्या, कधीही घ्या. म्हटले असं नाही की बाबा सकाळीच घेतलं पाहिजे, नाही नाही, रात्री घ्या, दुपारी म्हटले दुपारी घ्या. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरित. कुठल्याही काळात घ्या, सदैव घ्या. नामाचा असं आहे. आणि कसंही घ्या. कसंही म्हणजे अहो कसंही म्हणजे असं आहे, काही काहीला नाम आता येत नाही. आता वय झालेलं असतं, दात पडलेले असतात, राम म्हणता येत नाही, लांब लांब म्हणतो, लांब लांब. काही हरकत नाही, लांब लांब म्हटलं तरी त्याला त्याचं फळ मिळतं. सर्वांना माहीत आहे. उलटा नाम जपत जग जाना, बाल्मिक भय ब्रह्म समाना. त्या वाल्याला राम म्हणता येत नव्हतं, त्याला फार पुण्य लागतं. आपण बघतो, बघा तुम्ही प्रयत्न करा, नाम घ्यायला तुम्ही बसलात की पाप समोर येतं. बघा, तुम्हाला नाम घेऊच देणार नाही, ते घेऊच देणार नाही. लगेच तुम्हाला झोप लागणार. ज्या माणसाला झोप लागत नाही त्यांना एक उपाय सांगतो. रात्री ज्यांना झोप लागत नाही ना, त्यांना उपाय असा आहे, त्यांनी फक्त हातात माळ घ्यायची, माळ, आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं. एक माळ पूर्ण व्हायच्या अगोदरच तुम्हाला झोप लागणार. हां, कारण हे असं आहे, नाम सर्वांच्या मुखाला येत नाही, ते घेऊच देत नाही. पाप जे आहे, नामाशी विन्मुख तो नर पापिया. तर नाम हे असं आहे, कसंही घ्या, कसंही घ्या. तर ते नाम कसंही घेतलं, कधीही घेतलं, कुणीही घेतलं, कुठेही घेतलं तरी नामाचं फळ फार मोठं आहे. महाराज सांगतात, नाम जप यज्ञ तो परम. याच्यापेक्षा मोठा यज्ञ या जगात नाही आहे. सर्वात मोठा यज्ञ आहे नाम जप यज्ञ. आता हा जो यज्ञ आहे, स्वाहा करायचा जो यज्ञ आहे, तो यज्ञ सर्वांना शक्य नाही. आजकाल शुद्ध तूपच मिळेना. आता तुम्हाला समजलंय तूप आणि दुधाचं काय मिळ आहे. तर दुधाची उत्पत्ती किती आणि खप किती होतो, संकलन किती होतं आणि त्या ठिकाणी त्याचा वितरण किती होतं, याच्यावरून आपण त्या डेअरीवाल्यांचे अंदाज काढलेत. आता या लोकांनी, त्यांना लक्षात आलं, संकलन होतं 50% आणि वितरण होतं 100%. कुठून आणलं 50% दूध? तिथंच तयार केलं ते. अशा प्रकारचं यज्ञ जर करायचा म्हटला तर ते शुद्ध तूप कुठं मिळणार आहे? आता मिळणार नाही. तुपाच्या नावाने तर तुम्ही बोलूच नका. बाजारातलं तूप ते तूपच नाही, काय तर ते चरबी आहे. प्रत्यक्ष ते त्याचे प्रमाण आहेत. सांगायचं तात्पर्य आहे
की यज्ञाकरता तूप लागतं, शुद्ध देशी गाईचं तूप लागतं, तेही चांगल्या प्रकारे भरपूर लागतं, तर कुठे मिळणार आहे? म्हणून या कलियुगामध्ये तो यज्ञ होणं शक्य नाही. म्हणून सर्वात मोठा यज्ञ कोणता असेल तर नामजप यज्ञ तो परम, हा मोठा यज्ञ आहे, याच्यासारखा यज्ञ नाही. अहो महाभारताच्या आणि त्या प्रसंगामध्ये एक प्रसंग आपल्याला सापडतो की दुर्वासा मुनींना जेवण्याकरता त्या यज्ञामध्ये बोलवायचं होतं. काय झालं म्हटले, त्या यज्ञामध्ये एक मोठा कोणीतरी महात्मा जेवायला यावा अशी इच्छा त्या पांडवांची. तर त्या ठिकाणी आणि भगवंताकडे गेले. आता त्याचं तो कारण वेगळं आहे. ते कारण हे आहे की स्वर्गातली घंटा, काही दिवस ती घंटा वाजली, पण काय नंतर ती घंटा वाजणं बंद झालं. तिथं काय मंडळी जेवल्यानंतर ती घंटा वाजत होती, पण काही दिवस ती घंटा वाजली नाही. म्हटलं कोणीतरी इथं उपासी आहे, जवळपास एखादा महात्मा आहे, त्या महात्म्याला घेऊन आलं पाहिजे. म्हटले कोण आहेत? तर तिथेच बाहेर दुर्वासा मुनी बसलेले होते. म्हटले त्यांना आपल्या इथे जेवायला आणायचं आहे. मग सर्व पांडव मिळून गेले त्यांच्याकडे. म्हटले महाराज आमच्याकडे तुम्ही जेवायला चला. तर ते म्हटले की बाबा मी जेवायला येतो, परंतु मला 100 यज्ञांचं पुण्य तुम्ही जर देत असाल तर मी तुमच्याकडे जेवायला येतो. अहो म्हटले महाराज आमचा एक यज्ञ पूर्ण होईना, तुम्ही आल्याशिवाय तो यज्ञ देखील पूर्ण होणार नाही, आणि तुम्हाला आता 100 यज्ञांचं पुण्य कुठून द्यायचं? म्हटले मग मी येणार नाही. शेवटी सर्व पांडव परत आले, चर्चा करू लागले घरामध्ये, आता काय करायचं म्हटले. तर त्या ठिकाणी माता द्रौपदी होती. ती म्हटली मी आणते त्यांना. म्हटलं 100 यज्ञांचं म्हटले आहे माझ्याकडे, काय काळजी करू नका. आणि मग ती जात असताना तिने प्रत्येक पावलाला श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, प्रत्येक पावला गणित तिने भगवंताचं नाम घेतलं आणि दुर्वास मुनीपर्यंत पोहोचली. दुर्वासा मुनी म्हटले आता ते संत जे लीला करतात ते काहीतरी, आणि भगवंताचं चरित्र दाखवण्याकरताच ती लीला असते. दुर्वासा म्हटले तुला माझा नियम माहीत नाही का? मी सांगितलं होतं माझी 8. ती म्हटली हो मी तुम्हाला द्यायला तयार आहे. म्हटली मी माझ्या घरापासून इथपर्यंत पायी चालत आलेली आहे आणि प्रत्येक पावला गणित मी परमात्म्याचं नाम घेतलेलं आहे. आणि सिद्धांत आहे शास्त्राचा, नाम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. प्रत्येक पावला गणित जर आपण देवाचं नाम घेतलं तर यज्ञ पावला पावली यज्ञ होतो. त्या 1000 पावलापैकी आता 100 यज्ञांचं फळ मी तुम्हाला देऊन टाकते. बस तेच त्यांना प्रगट करायचं होतं. दुर्वासा मुनी आलेले आहेत. सांगायचं तात्पर्य आहे हा नामजप यज्ञ आहे. वारीच्या वाटेने आपण चालत असतो. चालत असताना आता ही सर्व मंडळी चालतात. आपण बघतो आता काही माणसं पुढे जातात, काही मागे येतात, परंतु सर्वांच्या मुखामध्ये सारखं विठ्ठल विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी या जपाचा नित्य नामघोष ऐकायला मिळतो. सर्व आणि यज्ञ करतात. हा मोठा यज्ञ आहे. माऊली म्हणतात नाम जप यज्ञ तो परम, विशेष म्हणजे बाधू न शके स्नानादी कर्म. स्नान आदी कर्म त्याला बाधत नाही. नाहीतर बाकी ठिकाणी महाराज यज्ञ करायचा म्हणजे त्या ठिकाणी फार पावित्र्य पाहिजे, फार शुद्धता पाहिजे. परंतु या ठिकाणी स्नान आदी जे कर्म आहे ते बाधू शकत नाहीत. स्नान कर्म आहे, स्नान करावं लागतं. स्नान केल्यानंतर आणि पावित्र्य प्राप्त होतं. शास्त्रात सांगितलेलं आहे शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. की त्या ठिकाणी 100 कामे सोडून माणसाने भोजन केलं पाहिजे, 1000 कामे सोडून माणसाने स्नान केलं पाहिजे, 1,00,000 कामं सोडून माणसाने दान केलं पाहिजे, आणि कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत, कोटी कामं सोडून माणसाने भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. तर हे महत्त्वाचं जे स्नान आहे, हे स्नान देखील या नामस्मरणामध्ये बाधा करू शकत नाही. सकाळी उठल्याबरोबर स्नान हो न हो, परंतु मुखातून आरंभी आवडे आदरे आले
हरिनाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. म्हणून परमात्म्याचं नाम हे एवढं सुलभ आहे, म्हणून तो मोठा यज्ञ आहे. बाकी यज्ञामध्ये अडचणी आहेत, परंतु या यज्ञामध्ये कोणती अडचण नाही, म्हणून मोठा यज्ञ हा नामजप यज्ञ. नामजप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म. आदी जे कर्म आहेत ते कुठलेच कर्म त्या ठिकाणी बाधू शकत नाही आहेत. नामे पावन धर्म अधर्म. या नामानेच तुमचा धर्म देखील पावन होणार आहे आणि या नामानेच अधर्म देखील पावन होणार आहे. धर्म पावन होतो या नामानेच. किती धर्म केला, किती दान धर्म केला, तीर्थयात्रा केल्या, परंतु जर मुखाला भगवंताचं नाम नाही आलं तर ते सर्व व्यर्थ आहे. सर्वांना अभंग प्रसिद्ध माहीत आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. सर्व जे आपल्याला जे धर्म करायचं आहे, कर्म करायचं आहे, दान करायचं आहे, सेवा करायची आहे, या सर्वांचं फळ एकच आहे की भगवंताच्या नामावर प्रेम जडावं, भगवंताचं नाम आपल्या मुखातून यावं. हे सर्व धर्माचं फळ आहे. आणि सर्व धर्म करून जर देवाचं नाम आपल्या मुखाला येत नसेल तर तो सर्व धर्म व्यर्थ आहे. म्हणून धर्माला पावन करणारं देखील भगवंताचं नाम आहे. नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म. अधर्म देखील पावन होतो. अधर्म पावन होतो म्हणजे मनुष्याच्या पापाची निवृत्ती या नामाने होऊ शकते. असे अनेक प्रमाण सापडतात. जळतील पापे जन्मांतरीची. अनेक पाप तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. ही नामात ताकद आहे. त्याच्याहीपेक्षा नाम परब्रह्म वेदार्थे. नाम हे साक्षात परब्रह्म आहे. नाम आणि नामीमध्ये काही भेद नाही. म्हणून त्रयाक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म. तर हे त्रयाक्षर जे नाम आहे, विठ्ठल जे नाम आहे, ते साक्षात ब्रह्म आहे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. म्हणून आपलं भाग्य आहे की आपण वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलो. आणि या वारकरी संप्रदायाची मुख्य साधना कोणती असेल तर नामस्मरण ही साधना आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी स्वतःचा परिचय देत असताना असाच दिला. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. बस आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. म्हणून नामनिष्ठा संतांच्या ठिकाणी फार होती. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपण या संप्रदायामध्ये आहोत. या संप्रदायामध्ये आल्यानंतर आपण या भक्ती मार्गाच्या वाटेला लागलो. बरं झालं आपण कुणाच्या मागे नाही गेलो. अनेक लोक अनेकांच्या मागे गेले आणि फसले. आता बरंच काही सांगायला नको. म्हणून कुणाच्याही मागे जाऊ नका बरं का. ज्ञानोबाराय जगद्गुरू तुकोबाराय सारख्या संतांना सोडून कुणाच्याच पाठीमागे जायचं नाही. आपले समर्थ संत आहेत. आपल्या संतांकडे अनुभव आहे, साक्षात्कार आहे, संतांचं वाङ्मय आहे आणि परिपूर्ण त्या ठिकाणी त्यांचा अनुभव आहे. त्यांनी जे दिलं ते अनुभवाचं दिलेलं आहे. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. म्हणून कुणाच्याच मागं लागायचं नाही. कुठलाच गुरून कुठलीच आम्हा त्यांच्या पाठीमागं लागायचं नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय सोडून, ज्ञानेश्वरी गाथा सोडून कुठल्याही आणि कुणाच्याही मागे किती त्यांनी तुम्हाला चमत्कार दाखवू द्या आणि किती तुम्हाला त्यांनी काही दाखवू द्या, त्यांच्या पाठीमागं जाऊ नका. ते सर्व नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचवणे. आपले संत जे असतात ते नामस्मरणाशिवाय दुसरं तुम्हाला काही सांगणार नाहीत. म्हणून संतांच्या पाठीमागे जा. म्हणून असा हा वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायामध्ये नामाची ही साधना आहे. आपण ही नामाची साधना करत आहोत. आता खरं तर हा विषय घेण्याचं पाठीमागचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला थोडासा तो विषयच आहे आता पुढे की सुंदर उपक्रम या ठिकाणी यावर्षी महाराजांनी आणि तो राबवलेला आहे. खरं तर सर्वात उत्तम महान हा उपक्रम आहे बरं का. कोणता उपक्रम? ते म्हणजे आपल्या सर्व गुरुवर्य समाजयोगी त्यागमूर्ती गोविंद महाराज केंद्रे बाबांचे सर्व जो शिष्य परिवार आहे त्यांच्याकडून नामसाधना व्हावी. बस. अनेक गुरु असतात ते शिष्याला दुसऱ्याच मार्गाला लावतात, परंतु
तेच खरे गुरु असतात जे आपल्या शिष्यांना नामस्मरणामध्ये लावतात बरं का. म्हणून आपला हा परिवार जो आहे या सर्वांच्याकडून भगवंतांचं नामस्मरण व्हावं आणि हे नामस्मरण इतकं चांगलं व्हावं त्याकरता मुखातून बोलण्यापेक्षा ते आपल्या हातातून व्हावं बरं का. महाराज 10 वेळेस मुखातून राम म्हणणं आणि एकदा लिहिणं सारखं आहे बरं का, सारखं आहे. कारण त्याच्यामध्ये मनुष्य सर्वस्वाने समर्पित होतो, शरीराने सेवा करतो. राम लिहिताना शारीरिक सेवा होते बरं, राम लिहिताना तो मुखाने म्हणतो देखील वाचिक सेवा होते आणि पुन्हा राम लिहिण्याकरता मन तिथे पाहिजे हजर, त्याच्याशिवाय लिहिता येत नाही, म्हणजे मानसिक सेवा होते. कायिक वाचिक मानसिक 3 प्रकाराने देवाची सेवा करता येते, ते लिखाणातून. म्हणून नाम लिखाण हे सर्वात मोठी साधना आहे, खूप सुंदर. आपण रोज 1 तास जरी दिला, 1 तास बरं का, 20 मिनिटामध्ये 3 पानं लिहून होतात या वहीचे. आता जी वही छापलेली येते तुम्हाला आता येतीलच महाराज आणि ती दाखवतील वही, तर ती वही अशी आहे 20 मिनिटामध्ये 3 पानं होतात. आपण जर 1 तास दिला तर 20 त्रिक 60, 3 त्रिक 9 पानं होऊ शकतात एका तासामध्ये जर लिहिलं तर. त्या वहीमध्ये 40,000 जप होतो, एका वहीमध्ये 40,000 जप आहे. अशी ती सुंदर वही छापलेली आहे आणि ती आता मी तर म्हणतो सर्वांनीच घ्यायची. ज्याला लिहिता येत नाही त्यांनी देखील थोडासा लिहिण्याचा अभ्यास करायचा. आता राम लिहायला काय खूप त्रास होतो का? काही नाही, एकदा शिकून घेतलं की ते लिहिता येतं. तर अशी ती वही आहे. तर त्या वहीचं प्रकाशन आता इथे होणार आहे. म्हणून लिखाण आपल्या हातून नामाचं लिखाण झालं पाहिजे. नाम आपल्या मुखाला येईल, आपल्या शरीराने देखील त्या नामाची सेवा होईल. आणि म्हणून नामाची सेवा घडावी त्याकरता आपल्याला नामाचं महत्त्व कळणं फार गरजेचं आहे. म्हणून हे नाम अतिशय श्रेष्ठ, सर्व साधनामध्ये श्रेष्ठ आणि देवाला आवडणारा असं नाम आहे बरं का. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडत असेल तर नाम आवडतं. बरे नाम नुसतंच घ्यायचं आणि तसं नाही बरं का, तर ते नाम घेतानाच इतकं गोड आहे, इतकं गोड आहे, त्या नामापुढं दुसरं काहीच गोड नाही महाराज. आपल्याला अमृत माहीत नाही, अमृत पिलंय का कोणी? अमृत प्यायचं असेल तर स्वर्गात जावं लागेल. परंतु माऊली ज्ञानेश्वरी सांगतात की त्या अमृताची अशी चव आहे म्हटले की जगात जेवढे रस आहेत त्या सर्व रसांमध्ये श्रेष्ठ रस अमृताचा रस आहे. माऊली म्हणतात अमृत रस स्वादनी रस सकळ. अमृताच्या रसामध्ये सर्व रस आलेले आहेत, इतकं ते अमृत आहे. अहो आता आपल्याला एक अमृत माहीत आहे, अमृत तुल्य. आता ते एवढं माणसाला गोड लागतं तर अमृत किती गोड लागत असेल बघा ना. अमृत तर नामस्मरण जे आहे ना, तर नामस्मरण त्या अमृतापेक्षा आणि अनेक पटीने गोड आहे. अनेक प्रमाण आपण रोज म्हणतो जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. ज्याच्या पुढं अमृत फिकं आहे असं ते नाम गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा नेघे. असं देवाचं नाम हे अमृतापेक्षाही मधुर आहे, अतिशय मधुर, अतिशय मधुर. म्हणून हे जे नाम आहे ते आपण घ्यायचं आहे, सदैव घ्यायचं आहे, त्या नामस्मरणामध्ये राहायचं आहे. रोज नित्यनेमाने आपण त्याचा जप केला पाहिजे. या नामाने वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक व्हाल, म्हणे तुमते मागतील रिद्धी सिद्धी. बरं का. गुरुवर्य वैकुंठवासी केंद्रे महाराजांचं आता ज्या लोकांनी जवळून महाराजांना बघितलं, महाराजांची जीभ बघितली असेल तुम्ही सर्वांनी. सारखं राम 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 सारखं चालू असायचं. आता हे सर्व सोबत राहिलेली मंडळी आहेत, जीभ सारखी सुरू असायची महाराजांची. काही महाराज कधी असे बसलेले असले, कोणाला बोलत असले किंवा शांत काही ऐकत असले तरी महाराजांची जीभ सारखी सुरू असायची, नामस्मरण सारखं चालायचं. अखंड धून लागली होती नामस्मरणाची. आणि त्याचा परिणाम हा होता, महाराज बोलतील ते खरं होऊन जायचं. एखाद्याला
सहज काय म्हटलं तुझं असं होईल ते लगेच होऊन जायचं. आता ते महाराजांच्या शब्दाचे अनुग्रहित लोक भरपूर आहेत. आजही महाराजांचा अनुभव अनेक लोकांना येतो. बरेच लोक आज महाराजांच्या नावाने एखादा संकल्प करतात, महाराज असं झालं तर आम्ही असं करू, आणि कितीतरी लोकांना तो अनुभव येतो. ती शक्ती आजही जागृत आहे नामस्मरणाची. नामस्मरणानेच महाराज या जगात जे काही लोक मोठे झालेत, जे काही संत आणि भूमिकेला प्राप्त झालेले आहेत ना, त्याच्या पाठीमागं एकच कारण आहे, ते म्हणजे नामस्मरण. दुसरं कोणतं नाही. नामस्मरणाशिवाय कोणी मोठा होऊ शकत नाही, मोठा कोणी झाला नाही. या कलियुगात तेच सर्वाकरता साधन आहे. तो ज्ञानमार्गी असो, कर्ममार्गी असो, भक्तिमार्गी असो. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आहे, तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी. परंतु त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाम जप यज्ञ तो परम. नाहीतर त्यांनी म्हणायला पाहिजे की ज्ञान यज्ञ तो परम, असं नाही म्हणत. ते नाम जपाचा महिमा सांगतात. अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. माऊली तर वर्णन करतात, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमश्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, ते नावच नाही पापाचे ऐसे केले. नामस्मरणाची ताकद एवढी मोठी आहे की त्या नामस्मरणाने काय होतं म्हटले, काही लोकांचे अनेक धंदे बंद पडले. काय बंद पडले? यमधर्म अवकळ आणली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटिली रहाटी आगवी. नामस्मरणाने अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी मोठे मोठे कारनामे तयार झालेले आहेत. ज्याच्या मुखात नामस्मरण आहे तिथे यम म्हणतो, यमो म्हणे कवनाते यमावे, दमो म्हणे कवनाते दमावे. तीर्थे म्हणते काय खावे दोष ओखदासी नाही. तीर्थ म्हणतात अहो आता आमच्याकडे लोक येईच नाच, काय येईनाच. म्हटले दोषच शिल्लक राहिला नाही, औषधाला देखील दोष शिल्लक राहिला नाही, दोष ओखदासी नाही. ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीसी करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. हे नामस्मरणाची ताकद आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेली आहे. माऊली म्हणतात पूर्वी असं होतं, एखादाच मनुष्य वैकुंठाला जात होता ज्ञानमार्गाच्या आणि माध्यमातून. काही एखाद्याने वैकुंठा जावे, परंतु या नामस्मरणामुळे काय झालं, ते ती वैकुंठची केले आगवे. आणि असा हा नामस्मरण आहे. आज या पंढरीला वैकुंठ म्हणतात. ही पंढरी साक्षात भूवैकुंठ आहे. तर भूवैकुंठ पंढरपूर याला जे वैकुंठ नाम पडलं ते केवळ नामस्मरणापुढेच पडलं महाराज. या पंढरीत दुसरी साधना नाही, पंढरीत फक्त नामस्मरण ही साधना आहे. आणि त्यामुळे या पंढरीत जो नाम घेईल, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसी. म्हणून सर्व ज्ञानेश्वरीचं सार काय असेल तर नामस्मरण, सर्व गाथ्याचं सार काय असेल तर नामस्मरण, सर्व साधनांचं सार काय असेल तर नामस्मरण. सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार, नामस्मरण. याच्यापेक्षा दुसरं काही श्रेष्ठ नाही. नामस्मरण तुम्हाला कुठल्याही तुम्ही भूमिकेवर असा, पामराच्या भूमिकेवर असा, विषयीच्या भूमिकेवर असा, की जिज्ञासूच्या भूमिकेवर असा, की मुक्ताच्या भूमिकेवर असा, नामस्मरण आणि तुम्हाला त्या ठिकाणाहून वर नेतं. म्हणून असं हे देवाचं नाम आहे. त्या नामाकरता आपण आता सर्वांनी संकल्प घ्यायचा आहे की आपण नामस्मरण करणार. ज्याच्या गळ्यात माळ आहे ते तर नामस्मरण करणारच आहेत बरं का, पण ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी देखील नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण केलं तर त्याला काही दिवसातच त्याची अशी भावना होऊन जाईल की नाही नाही आता आपण माळ घातली पाहिजे बरं का, आणि तो माळ घालणार. नामस्मरण तुम्हाला माळकरी बनवतं, नामस्मरण तुम्हाला वारकरी बनवतं, नामस्मरण तुम्हाला सिद्ध बनवतं. म्हणून सर्वांनीच नामस्मरण करायचं आहे. आता वह्या तर किती आणल्यात माहीत नाही, भरपूर आणल्यात तशा वह्या, सर्वांना पुरतील माहीत नाही, परंतु सर्वांपर्यंत त्या वह्या पोहोचणार आहेत. तर हे नामस्मरणाचा संकल्प आपण सर्वांनी घ्यायचा आहे बरं का. आता मात्र 2 मिनटं आपण एकदा तेवढ्या श्रद्धेने देवाचं नामस्मरण घेणार आहोत. तोपर्यंत मग आपल्याला या ठिकाणी सेवेला समाप्त करायचं आहे.
राम कृष्ण हरी 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 गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्थान समस्त ट्रस्ट मंडळ यांनी या ठिकाणी या वह्यांची निर्मिती केलेली आहे. हा तर उपक्रम यावर्षी आहेच आहे, परंतु सर्वात आनंदाची गोष्ट तुमच्या आमच्याकरता बसा वर बसा सर्वांच्याकरता आनंदाची गोष्ट की पुढच्या वर्षी आपल्या दिंडीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने त्याला सुवर्ण महोत्सव असं म्हणतात. यात बरेच मंडळी असतील की ज्यांनी या दिंडीचा रौप्य महोत्सव देखील बघितलेला आहे. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. मी पण रौप्य महोत्सवाला हजर होतो या दिंडीमध्ये आणि आपण गुरुवर्य महाराजांच्या उपस्थितीमध्ये आपण रौप्य महोत्सव बघितला. महाराजांनी फार चांगल्या पद्धतीने अगदी उत्साहाने आनंदाने महाराजांनी तो रौप्य महोत्सव संपन्न केला. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकाराने महाराजांनी तो रौप्य महोत्सव केला. महाराजांनी त्या रौप्य महोत्सवाच्या 25वं वर्ष होतं म्हणून महाराज म्हटले 25 पदार्थ दिंडीमध्ये झाले पाहिजे. केले होते ना महाराजांनी 25 पदार्थ खाऊ घातले सर्वांना वेगळे वेगळे. परत हां आणि मेन त्या पदार्थामध्ये गुलाबजामुनची पंगत आपले आदरणीय आमदार साहेब घुगे साहेब यांची ती पंगत होती आणि तेव्हापासून ती पंगत आजही चालू आहे बरं का. महाराज या दिंडीमध्ये हा दिंडीचा सुवर्ण महोत्सव नाही, या दिंडीमध्ये इतके निष्ठावान माणसं आहेत. रामकृष्ण हरी. तर या दिंडीमध्ये अशी निष्ठावान मंडळी आहे ज्या मंडळीने 50 वर्षापासून या दिंडीमध्ये आहेत
गेले नाही, कुठे सोडून गेले नाही, त्या दिंडीत राहिले आहेत. अशी काही मंडळी या दिंडीमध्ये आहेत. आता आमचे बोत्रे बाबा मागे बसलेत. त्यांनी सुरुवातीपासून ते दिंडीमध्ये आहेत. तर त्यांचं 50 वर्ष त्यांनी बघितलेले आहेत. तर आसाहार आणि सुवर्ण महोत्सव, या सुवर्ण महोत्सवामध्ये आपल्याला सोन्यासारखं काम झालं पाहिजे. एक तर सोन्याचं काम होणारच आहे. सुवर्ण महोत्सवामध्ये आपला सोन्याचा कळस देखील आपल्याला त्या ठिकाणी बसवता आला पाहिजे. तेव्हा तो आपला सुवर्ण महोत्सव संपन्न होईल. तेही फार महत्त्वाचं काम आहे. आपल्या केंद्रीय महाराज संस्थांचे जे कामं आहेत नाही महाराज, हे कामं लोकाभिमुख आहेत. म्हणजे लोकांच्या सोयी करत आहेत. यात एकही तुम्हाला असं काम सापडणार नाही की ते त्या वैयक्तिक कुणाच्या आणि सोयी करता ते काम होतं आहे म्हणून. आज जर तुम्ही बघितलं तर आजही आपल्या संस्थांमध्ये महंतांच्याकरता वेगळी खोली नाही आहे. अटॅच बाथरूमची खोली आजही उपलब्ध नाही आहे. बस त्याच खोलीमध्ये राहावं लागतं. ऑफिसमध्येच महंतांना राहावं लागतं बरं का. ट्रस्टींना वेगळ्या VIP अशा रूम काही बांधलेल्या या संस्थांनी नाही आहेत. आजही ते ट्रस्टी आपल्यामध्येच राहतात. आपल्यासारखेच ते जेवतात, आपल्यासारखेच बसतात, बोलतात, उठतात. तर संस्थांचं जेवढं काही कार्य आहे हे सर्व समाजाकरता आहे. संस्थांनी आतापर्यंत जे काही काम केलं, ज्ञानेश्वरी मंदिर बांधलं ते लोकांच्याकरता बांधलं. महाराजांनी मुद्दाम 4-5 मजले का चढवले? महाराज म्हटले बाबा जर छोटंसं बांधलं तरी माझे माणसं कुठं राहतील? ज्ञानेश्वरी मंदिर तर होईलच होईल, परंतु त्या निमित्ताने समाज देखील त्या मंदिरामध्ये त्यांना राहता आलं पाहिजे. आज 3 मजल्यावर समाज राहतो आणि हे महाराजांचं काम लोकाभिमुख आहे. आज या संस्थांनी समाजाला जेवणाची अडचण होत होती म्हणून समाजाकडूनच आलेला जो पैसा आहे, तुमचा 1 रुपया देखील असेल, तोच त्याची शेजारीच असणारी जागा थोडीशी विकायला होती. ती फार गरजेची होती म्हणून या संस्थांनी, कमिटीने सर्व जागा उपलब्ध केलेली आहे, आपल्याकरता घेतलेली आहे. आज कार्तिकला किती मोठा सोहळा असतो, परंतु त्या सोहळ्यामध्ये आणि त्या जागेवरच आपल्याला सर्वांना भोजन मिळतं. या संस्थांची एक एक मंडळी फार निष्ठावान, फार सेवाधारी आहेत महाराज. आपल्याला महाराजांनी आणि गुरुवर्य महाराजांनी आपल्याला ज्यांच्यावर कृपा केली असे हरिभक्तीपरायण विष्णू महाराज. विष्णू महाराज जे करतात ते विष्णू महाराज करत नाहीत बरं का. तुम्ही विचार करा, विष्णू महाराजांच्या आत गुरुवर्य केंद्रीय महाराजच त्यांच्या आत बसून हे काम करतात. ते म्हणतात मला देखील कळत नाही काय होतं आपोआप. मी 4 लोकाला सांगतो द्या तर 10 लोक आणून देतात, असं घडतं. मी सांगतो एवढं द्या तर लोक असं देतात. आता दुसरं एखाद्याला मागू द्या बरं, कोणी काही देत नाही. पण आता आम्ही एका गावात जायचो सप्त्याला, आपलं वरवटी, त्या गावात आम्ही सप्त्याला जायचो. कधी पाकिट दिले नाही त्या लोकांनी. मागच्या वर्षी महाराज गेले, कीर्तन केलं, त्या गावातून 1 लाख रुपये महाराजांनी एका दिवसात आणले. आम्ही तर म्हटलं कमाल आहे, या लोकांनी पाकिट कधी भरले नाही आमच्याकरता आणि यांच्याकरता 1 लाख रुपये लगेच तयार करून दिले. का? हे काम जे आहे ते केंद्रीय महाराज करून घेतात. महाराजांची तपश्चर्या त्यांच्या अंगामध्ये मुरलेली आहे म्हणून हे काम आपोआप होतं. या समाजाला सर्वांना ते आपलं आकलन करू शकतात, प्रेम देऊ शकतात. हा समाज कधी दूर जाणारा नाही, कारण या समाजावर एवढं प्रेम ही मंडळी करतात, किती कष्ट घेतात. महाराज रात्रंदिवस या लोकांना झोपा नाहीत. त्यांनी सकाळपासून आत्तापर्यंत म्हटलं आणखी मी तोंड पण धुतलं नाही, बसूनच आहेत, व्यवहार चालूच आहे. आमचे आदरणीय गुरुवर्य अण्णा स्वयंपाकाकडे ते कधी इकडे येत पण नाहीत, तिकडेच उभे आहेत, तिकडेच. आणि त्या ठिकाणी त्यांचं नियोजन असतं. आणि खरं तर ज्यांच्या दबावामुळे दिंडी शिस्तीत चाललेली आहे असे आमचे आदरणीय आमदार साहेब घुगे साहेब. महाराज या दिंडीची शिस्त आहे ना ती ह्या व्यक्तीमुळे आहे. नाहीतर एकमेकाच्या डोक्यावर एकमेक बसला असता, काही कोणी कोणाला बोललं असतं, एकमेकाचं कोणी ऐकलं नसतं. पण एक मनुष्य तरी बोलणारी व्यक्ती पाहिजे, ज्या व्यक्तीचा धाक पाहिजे दिंडीला, म्हणून असे आदरणीय घुगे साहेब आहेत. त्याचबरोबर आमचे पाटील साहेब आहेत. त्यांची साधना आहे महाराज. साधनेचं फळ, साधनेचं पुण्य ते सर्व आपल्या केंद्रीय महाराज संस्थाला देऊन टाकतात. त्यांनी जे काही साधना करतात ते संस्थांचं भलं व्हावं,
त्यांच्याकडे कधी जा, त्यांच्या डोक्यात तेच असतं, महाराज बघा आपलं असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, असं केलं म्हणजे असं होईल, तसं केलं म्हणजे सारखी तळमळ संस्थांची चालू आहे. आमचे श्रीसाट महाराज आहेत, या संस्थांच्या करताच ही माणसं जी आहेत जीवन जगतात. यांना स्वतःचा स्वार्थ नाही. हे खरं तर हे माणसं अब्जाधीश आहेत सर्व, कोणी गरीब नाही यातलं, सर्व श्रीमंत आहेत. आम्हाला सर्वांच्या घरी जायला मिळतं कशाच्या कशा कारणाने. आम्ही बघतोय यांचे मोठे मोठे आणि धंदे व्यवसाय शेती वगैरे सर्व आमचे हिंगेनाना आहेत. हो, केवळ सेवा, संस्थानला लागल ती वस्तू आजही घरून येते. दिंडीतच नाही, तिथल्या विद्यार्थ्यांना आधी करून ही मंडळी सर्व, आता बरीच मंडळी, सांगावं तेवढं कमी आहे. कुणाकुणाचे नाव घ्यावेत, कुणाकुणाचे नाव ठेवावेत, एवढी मंडळी आहेत. नाव घ्यावं तेवढे अपुरे, अशी मंडळी या संस्थानला जुटलेली आहे. त्यामुळे एकदम निष्काम पद्धतीने या ठिकाणी सेवा चालते. तुम्हाला या संस्थांची राम मंदिरासारखी बातमी ऐकायला मिळणार नाही बरं का, कधीच ऐकायला मिळणार नाही की इथं असं झालं तसं झालं. नाही, होण्याचं काही कारणच नाही महाराज. ह्या लोकांनी जीवन अर्पण केलेले आहेत या संस्थांकरता. आणि काय करायचं आहे तुमच्या गोरगरिबाचं घेऊन खाऊन, त्यांना काय करायचं आहे, म्हणून तुमचा एक एक रुपया ना या संस्थांच्या आणि समाजाच्या उपयोगाला लागेल असं या ठिकाणी कार्य होत आहे. म्हणून असतो या ठिकाणी पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सव आहे. अनेक विविध कल्पना महाराजांच्या आहेत, त्यांनी देखील आम्हाला मांडल्या. ते म्हणतात तुम्ही पण आम्हाला काही सूचना द्या की जेणेकरून चांगलं काहीतरी या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने करता येईल, असं काहीतरी सांगा. असं याच वर्षी महाराज सुवर्ण महोत्सवाची झलक आपण बघतो आहोत. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतून आमचे फड आबा त्यांचे काही विद्यार्थी आहेत, आपल्या संस्थांचे विद्यार्थी आहेत. जवळजवळ 100 विद्यार्थी या संस्थेच्या सध्या आणि दिंडीमध्ये चालत आहेत, टाळकरी म्हणून चालत आहेत. पुढच्या वर्षी तर आमचा संकल्प फार मोठा आहे, 200-300च्या वर आकडा गेला पाहिजे असा संकल्प आहे. असं आणि होणार. हे आता हे दिंडीचं वैभव पहिल्यापासून जसं आहे तसंच आहे, कमी झालं नाही आणि कमी होणार नाही अशी ही मंडळी. म्हणून आता त्या ठिकाणी महाराज काही पुढच्या सूचना आपल्याला देतील. झालेली सेवा महाराजांच्याच चरणी समर्पित करून या ठिकाणी घुगे साहेब काही सूचना देतील, आपण बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज गुरुवर्य केंद्रे महाराज की जय.